नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं चालू घडामोडी या ठिकाणी आपण पाहत आहोत। आणि आजचं आपलं चालू घडामोडीचं लेक्चर क्रमांक किती आहे? तर लेक्चर क्रमांक 3 आहे। जर याच्या अगोदरचं लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी काय करायचे पाहून घ्यायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते काय आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया, तुमचा जास्त वेळ घेणार नाही। पहिला प्रश्न काय बघा, वस्तू आणि सेवा कर त्यालाच आपण काय म्हणतो, जीएसटी म्हणतो। मग या जीएसटी परिषदेने नुकसान भरपाई उपकराच्या भविष्यावर निर्णय घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय समिती किंवा 10 सदस्यीय मंत्रिगट स्थापन केला आहे। मग कोणाच्या अध्यक्षतेखाली हा 10 सदस्यीय मंत्रिगटाची स्थापना केली आहे? तर पंकज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे। आणि कोणी केली ही स्थापना? तर जीएसटी परिषदेने केली। कशासाठी केली? तर नुकसान भरपाई उपकराच्या भविष्यावर निर्णय घेण्यासाठी केली। त्याच्यानंतर किती सदस्याची समिती स्थापन केली आहे? तर 10 सदस्यीय समिती स्थापन केली। मग आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, या समितीचा अध्यक्ष कोण आहे, ही समिती कोणी स्थापन केली आणि या समितीमध्ये किती सदस्य आहेत? मग ही समिती कोणी स्थापन केली? तर जीएसटी परिषदेने केली। त्याच्यानंतर किती सदस्य आहेत? 10 सदस्य आहेत। आणि या समितीचा अध्यक्ष कोण आहे? तर ते पंकज चौधरी आहेत। वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी हे काय या समितीचे अध्यक्ष आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2 खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी कोणत्या संस्थेच्या प्लॅटिनम जुबली म्हणजेच 75व्या वर्षानिमित्त स्मृती नाण्याचे अनावरण केले आहे? आता जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला ना तर तुम्हाला प्रश्नामध्येच याचं उत्तर सुद्धा लपलेलं आहे। बघा काय विचारलं इथं, केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री। आता केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री आहेत म्हटलं, ते काय करतील, काहीतरी वस्त्राच्या संदर्भातलंच एखादं डिपार्टमेंट असेल की ज्याच्यावरती, कापड उद्योगासंदर्भातलंच एखादं डिपार्टमेंट असेल की ज्याच्यावरती ते करतील। बघूया मग, केंद्रीय रेशीम महामंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षण। आता बघा, माध्यमिक शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्र्याचा काही संबंध आहे का? नाही। त्याच्यानंतर भारतीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग मंत्री यांचा काही संबंध आहे का? नाही। आता इथं तर यापैकी आहे, मग इथं आपलं उत्तर काय असू शकतं, एक तर केंद्रीय रेशीम मंडळ किंवा यापैकी नाही, हे आपलं उत्तर असू शकतं। मग इथं उत्तर कोणतं आहे? केंद्रीय रेशीम मंडळ हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, केंद्रीय रेशीम मंडळाची स्थापना कधी झाली होती? तर ती 1948ला झाली होती। म्हणजे त्याला आता किती वर्ष पूर्ण झालेत? तर 75 वर्ष पूर्ण झालेत। आणि त्यानिमित्त एका स्मृती नाण्याचं अनावरण केलं आहे। आणि हे अनावरण कोणी केलंय? तर केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी। इथं वेगळा अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री कोण आहेत? तर कोण आहेत? गिरिराज सिंह हे काय आहेत? सध्या केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3 आहे, कलिंगनगरमध्ये भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस कोणत्या कंपनीने सुरू केली आहे? मग भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस कोणत्या कंपनीने सुरू केली आहे? तर ती टाटा स्टीलने केली आहे। त्याच्यानंतर ती कोणत्या ठिकाणी केली आहे? तर ती कलिंगनगरमध्ये केली आहे। ठीक आहे, दोन्ही गोष्टी काय या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत। पुढचा प्रश्न 4 नंबर काय विचारलं बघा, भारतातील प्रादेशिक गुंतवणूक सुलभ करण्याच्या उद्देशाने कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट इंडियाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे? मग इन्व्हेस्टमेंट इंडियाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलंय? तर सिंगापूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आताचे जर तुम्ही प्रश्न पाहिले असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण आज कोणता टॉपिक घेतला आहे? तर आर्थिक घडामोडी, ज्या की काय असतात, खूप महत्त्वाच्या असतात परीक्षेच्या दृष्टीने। या ठिकाणी आपण जागतिक, त्याचबरोबर भारतातल्या, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या अशा आर्थिक घडामोडी या ठिकाणी काय करणार आहोत, आजच्या आपल्या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 5 नंबर। 20 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणच्या पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन करण्यात आले? ऑप्शन बघूया, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि जालना। तर यापैकी कोणत्या ठिकाणी पीएम मित्रा पार्कचं भूमिपूजन करण्यात आलंय? तर ते अमरावती या ठिकाणी। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो की अमरावती या ठिकाणी पीएम मित्रा पार्कचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। आणि कधी झालं? तर 20 सप्टेंबर 2024 रोजी। ठीक आहे, शक्यतो तो तुम्हाला तारीख विचारणार नाही, फक्त काय विचारणार,
कोणत्या ठिकाणी आणि कोणाच्या हस्ते, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, अमरावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर. केंद्रीय MSME मंत्री जितन राम मांझी यांनी कोणत्या ठिकाणी क्रिएट या सेटअपचे उद्घाटन केलंय. मग क्रिएट या सेटअपचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलंय, तर ते लेह या ठिकाणी केलंय. आणि कोणी केलंय, तर केंद्रीय MSME मंत्री जितन राम मांझी यांच्या हस्ते झालंय किंवा यांनी केलंय. ठीक आहे. आता या क्रिएटचा फुल फॉर्म काय बघा, तर सेंटर फॉर रूरल एंटरप्राइजेस ॲक्सेलरेशन थॉट टेक्नॉलॉजी. ठीक आहे, किंवा सॉरी थ्रोज टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. क्रिएट कुठं केलंय, लेह या ठिकाणी. कोणी उद्घाटन केलंय, जितन राम मांझी यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी काय असणार आहे, तुमचं TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आता परीक्षेला दिवस थोडे आहेत, मग तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त सराव करायचा आहे. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या परीक्षांचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. TCSने विचारलेल्या प्रश्नांचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. का, तर तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, तर ते TCS घेणार आहे. म्हणून TCS या ठिकाणी महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर या टेस्ट सिरीजवरतीच आपण काय करत आहोत, फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स असतील. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय सहज घेऊ शकता. आता परीक्षेची तारीख आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे परीक्षा कधीपासून चालू होते समाज कल्याणची, तर 4 मार्च पासून काय या ठिकाणी परीक्षा चालू होत आहेत. म्हणून तुम्हाला आता कमीत कमी वेळेमध्ये काय करायचा, जास्तीत जास्त आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाराच अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे थोडासा स्मार्ट स्टडी करायचा आहे. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती असणार आहे मित्रांनो, तर 250 रुपये किंमत असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे किंवा फोनपे नंबर आहे. या नंबरवरती काय करायचे, तुम्हाला 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपवरती शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपवर तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल मित्रांनो, 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच PDF स्वरूपामध्ये. बरेच विद्यार्थी विचारतात सर मटेरियल कसं भेटणार, तर कसं भेटणार आहे, व्हॉट्सॲपवरतीच PDF स्वरूपामध्ये तुम्हाला हे काय होणार आहे, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 7 नंबर. देशात स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. आता विचारलं या ठिकाणी की केंद्र सरकारने स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणतं डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे, तर कोणतं डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे, भास्कर हे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे. पण कशासाठी केलं आहे भास्कर हे डिजिटल प्लॅटफॉर्म, तर स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी. आणि कोणी सुरू केलं हे, तर हे केंद्र सरकारने सुरू केलं. तुम्हाला ऑप्शन देतील केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, गुजरात सरकार, राजस्थान सरकार. मग कोणत्या सरकारने केलंय, केंद्र सरकारने केलंय. कशासाठी केलंय, स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी. कोणतं प्लॅटफॉर्म आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे भास्कर. ठीक आहे. म्हणजे सगळ्या दृष्टीने तुम्हाला स्टडी करत असताना काय करायचं आहे, सगळ्या दृष्टीने सगळ्या अँगलने या ठिकाणी तुम्हाला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या ठिकाणी 6 सप्टेंबर 2024 रोजी भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधेचे भूमिपूजन करण्यात आलं आहे. मग कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधेचं
भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. तर कोणत्या ठिकाणी? भुवनेश्वर या ठिकाणी. तारीख लक्षात ठेवायची गरज आहे का? अजिबात नाही. फक्त लक्षात ठेवायचं कोणत्या ठिकाणी केले आणि कशाचं उत्पादन? सिलिकॉन कार्बाइड उत्पादन. भारतामध्ये याच्या अगोदर कुठं होत होतं का? नाही. म्हणजे ही कितवी वेळ आहे किंवा कितवा प्रकल्प आहे हा? तर हा पहिलाच आहे. म्हणून आपल्यासाठी काय जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाला ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सदस्यत्वासाठी 31 ऑगस्ट 2024 रोजी मान्यता देण्यात आली आहे? मग कोणत्या देशाला मान्यता देण्यात आली? तर अल्जेरिया या देशाला न्यू डेव्हलपमेंट बँकेची सदस्यत्वासाठी काय करण्यात आली? मान्यता देण्यात आली. कधी? ऑगस्ट 2024 मध्ये. आणि ही न्यू डेव्हलपमेंट बँक कोणी स्थापन केलेली आहे? तर ह्या ब्रिक्सच्या सदस्य देशांनी ही बँक स्थापन केलेली आहे. ब्रिक्समध्ये किती सदस्य देश आहेत? तर एकूण 5 सदस्य देश आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारले बघा. कोणत्या महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत नीती आयोगाने अहवाल तयार केला आहे? मग कोणत्या महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र विकसित करण्यासाठी अहवाल तयार केलेला आहे? तर मुंबई या महानगर प्रदेशाला काय विकसित करायचं आहे? तर जागतिक आर्थिक केंद्र म्हणजे जगाच्या आर्थिक घडामोडीचं केंद्र म्हणून विकसित करायचे. आणि त्याच्यासाठी अहवाल कोणी तयार केला आहे? तर नीती आयोगाने अहवाल तयार केला. ठीक आहे. आता इथं नीती आयोगाचं नाव आलं तर म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो वारंवार की बाबा नीती आयोगाची स्थापना या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर कधी झाली? 1 जानेवारी 2015ला काय झालेली? नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. अजून एक प्रश्न विचारला जातो की नीती आयोगाने कोणाची जागा घेतली आहे किंवा कोणाच्या ऐवजी नीती आयोगाची स्थापना झाली? मग कोणाची जागा घेतली त्यांनी? तर त्यांनी नियोजन आयोगाची जागा घेतली आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबर. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधेची स्थापना करण्यात येणार आहे? तर कोणत्या राज्यामध्ये? ओडिशा राज्यामध्ये. आताच आपण प्रश्न पाहिला होता. ओडिशा राज्यातील कोणत्या ठिकाणी? भुवनेश्वर. त्या ठिकाणी आपल्याला ठिकाण विचारलं होतं आणि या प्रश्नामध्ये काय केलंय? फक्त राज्य विचारलंय. बाकी प्रश्न सेम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 12 नंबर. व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय सुधारणा कृती योजना अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोच्च कामगिरी करणारे म्हणून स्थान देण्यात आले? मग कोणत्या राज्याला सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य म्हणून स्थान देण्यात आलं आहे? तर केरळ राज्याला. ठीक आहे. आणि कशामध्ये? तर व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय सुधारणा कृती योजना अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 13 नंबर. वार्षिक महसूल 10 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाणारी पहिली भारतीय कंपनी कोणती असं विचारलंय? मग पहिली भारतीय कंपनी कोणती आहे? तर ती आहे रिलायन्स इंडस्ट्री. ठीक आहे. 10 लाख कोटी रुपयाच्या पुढे काय केलंय? तिची वार्षिक महसूल गेलाय. आणि ही काय आहे? भारतातील पहिली कंपनी आहे की जिचा वार्षिक महसूल 10 लाख कोटी रुपयाच्या पुढे गेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 14 नंबर. वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाने 30 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा प्रदान केला? ऑप्शन बघूया. RCIL, HNPC, SCCI आणि वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व आहे. म्हणजे या वरीलपैकी सर्व कंपन्याला काय केलंय? सार्वजनिक उपक्रम विभागाने नवरत्न कंपन्याचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 15 नंबर. केंद्रीय मंत्रिमंडळाने किती नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली आहे? तर किती ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली? तर एकूण 12 नवीन शहरांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. 16 नंबर. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अलीकडेच कोणत्या शहरात GST भवनाचे उद्घाटन केले? मग कोणत्या शहरामध्ये GST भवनाचं उद्घाटन केलंय? तर उदयपूर या ठिकाणी. आणि कोणी उद्घाटन केलंय? केंद्रीय अर्थमंत्र्यांनी. आता केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. कोण आहेत? निर्मला सीतारामन या काय आहेत? सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. आणि त्यांच्या हस्ते काय झालंय? नवीन GST भवनाचं उद्घाटन करण्यात आले. आणि ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलंय? तर उदयपूर या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 17 नंबर. ऑगस्ट 2024 मध्ये 700 मेगावॅट क्षमतेची अणुभट्टी पूर्ण क्षमतेने काम सुरू केलेले काक्रापारा
अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? कितीतरी वेळेस हा प्रश्न रिपीट झालाय की काक्रापारा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे गुजरात राज्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी काय केलं? ऑगस्ट 2007 मध्ये 700 मेगावॅट क्षमतेची काय अणुभट्टी पूर्ण क्षमतेने या ठिकाणी सुरू केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 18 नंबर. कोणत्या ठिकाणी MSMES साठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आले? मग कोणत्या ठिकाणी करण्यात आलंय? तर अहमदाबाद या ठिकाणी. कशाचं? इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आले. कोणत्या ठिकाणी? अहमदाबाद या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघूया 19 नंबर. ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याने देशातील पहिल्या धान्य ATMचे उद्घाटन केले आहे? मग कोणत्या राज्यामध्ये केले पहिल्या धान्य ATMचं उद्घाटन? तर हे ओडिशा राज्यामध्ये केले. आणि जर ठिकाण विचारलं तर पुन्हा इथं ठिकाण कोणतं येईल? भुवनेश्वर या ठिकाणी. म्हणजे प्रश्न विचारू शकतात की देशातील पहिलं ATM किंवा धान्य ATM कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? तर कोणत्या ठिकाणी? भुवनेश्वर या ठिकाणी. भुवनेश्वर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते ओडिशा राज्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 20 नंबर. विमानाची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलसाठी आता स्वयंचलित मार्गाने किती टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली? आता काय विचारलंय? विमानाची देखभाल असेल, दुरुस्ती असेल किंवा ओव्हरहॉल असेल यासाठी किती टक्के FDI ला डायरेक्ट परवानगी दिली आहे? तर किती टक्के FDI ला डायरेक्ट परवानगी दिली आहे? 100% FDI ला स्वयंचलित मार्गाने म्हणजे काय? डायरेक्ट परवानगी दिली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 21 नंबर. 2023 मध्ये कोणता देश भारताच्या द्रवीभूत नैसर्गिक वायूचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे? मग कोणता देश भारताच्या द्रवीभूत नैसर्गिक वायूचा, त्यालाच आपण काय म्हणतो? LNG म्हणतो. ठीक आहे. LNGचा सर्वात मोठा दुसरा पुरवठादार म्हणून उदयास आला असं विचारलं. मग कोणता देश आलाय? तर अमेरिका हा देश आलाय. आणि मग पहिला सगळ्यात मोठा LNGचा पुरवठादार कोण आहे भारताचा? तर तो कतार आहे. लक्षात ठेवा. जर पहिला विचारलं तर कतार लिहा, दुसरं विचारलं तर अमेरिका लिहा. आणि कशाचा पुरवठादार? LNG गॅसचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 22 नंबर. कोणत्या राज्यातील मंड्या आणि यादगिरी जिल्ह्यामध्ये 1600 टन लिथियम संसाधने सापडले आहेत? म्हणजे लिथियमचा साठा कोणत्या राज्यामध्ये सापडला असं आपल्याला विचारलंय. मग कोणत्या राज्यामध्ये सापडलाय? तर हा कर्नाटक राज्यामध्ये सापडलाय. आणि सध्या लिथियम का महत्वाचा आहे? तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जे सध्या आपण बॅटरी वापरतो, मोबाईलची बॅटरी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वाहनामधल्या बॅटरी असतील, ह्या सगळ्या काय असतात? लिथियम आयनच्या बॅटरी असतात. त्याच्यासाठी हे काय? लिथियम खूप महत्वाचं आहे. या लिथियमला आता पांढरं सोनं असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. मग या लिथियमचे साठे कुठे सापडलेत? तर मंड्या आणि यादगिरी जिल्ह्यामध्ये सापडलेत. आणि हे कोणत्या राज्यातले जिल्हे आहेत? तर हे कर्नाटक मधले. आणि त्या ठिकाणी किती टन लिथियम असणार आहे? तर 1600 टन लिथियम असणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. लिथियमला आता काय म्हणतात? पांढरे सोने म्हणतात. एवढी लिथियमची किंमत सध्या जागतिक मार्केटमध्ये आहे. सध्या लिथियमचा सगळ्यात मोठा पुरवठादार कोण आहे आपल्याला? तर चीन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. भारताची अणुऊर्जा स्थापित क्षमता कोणत्या वर्षापर्यंत 22,804 मेगावॅट होणार आहे असं विचारलंय. आता कोणती अणुऊर्जेची स्थापित क्षमता विचारलंय की बाबा कोणत्या वर्षापर्यंत 22,480 मेगावॅट पर्यंत होणार आहे? तर कोणत्या वर्षापर्यंत? 2030-31 पर्यंत. म्हणजे सध्या जी भारताची अणुऊर्जा क्षमता आहे ना, याच्या तिप्पट क्षमता होणार आहे. कधीपर्यंत? 2031-32 पर्यंत. अशी कोणी केले? केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी अशी घोषणा केलेली आहे. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 24 नंबर. नीती आयोगाने ग्लोबल साऊथ इनोव्हेशन प्रोग्रामसाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? मग नीती आयोगाने कोणासोबत भागीदारी केली? तर विपो सोबत भागीदारी केली आहे. कशासाठी? ग्लोबल साऊथ इनोव्हेशन प्रोग्रामसाठी विपो सोबत. आणि कोणी भागीदारी केली? तर नीती आयोगाने केली आहे. ठीक आहे. दोन्ही गोष्टी या ठिकाणी काय आहेत? आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न 25 नंबर. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली लाभ कर, त्यालाच काय म्हटलं जातं? LTCG किती झाला आहे? मग हा LTCG किती झाला आहे? तर 12% झाला. याच्या अगोदर किती होता? 10% होता. म्हणजे याच्यामध्ये किती वाढ करण्यात आली? तर 2.5% वाढ करण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे.
विशेषतः का महत्त्वाचं आहे तर हे शेअर मार्केटच्या संदर्भात आहे। जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला माहिती आहे की याच्यावरती निर्मला सीतारामनला खूप साऱ्या लोकांनी काय केलं होतं, ट्रोल केलं होतं। आणि तुम्हाला माहिती आहे जी गोष्ट जास्त चर्चेत असते ना तिथं 100% प्रश्न येण्याची शक्यता काय असते, जास्त असते। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न 26 नंबर। सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करून नैसर्गिक संसाधनांचा आर्थिक मूल्य देणारे पहिले राज्य कोणते आहे? मग कोणतं राज्य पहिलं आहे तर उत्तराखंड राज्य पहिलं आहे। कशाचं, कोणता निर्देशांक सुरू करणारे? सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 27 नंबर। कोणत्या कंपनीने अझरबैजानच्या अझेरी चिराग गुनुशली तेल क्षेत्र आणि बाकू तिबिलिसी सेहानी पाईपलाईन मधील इक्विनॉरचे स्टेक विकत घेतलेत? आता स्टेक म्हणजे काय तर वाटा विकत घेतलाय किंवा शेअर्स विकत घेतलाय। तर कोणत्या कंपनीने? ONGC कंपनीने किंवा ONGC विदेश लिमिटेड कंपनीने घेतले। ठीक आहे, पुढचा प्रश्न 28 नंबर। जागतिक बँकेने कोणत्या देशाला उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशातून उच्च उत्पन्न देशांच्या श्रेणीमध्ये टाकले? मग कोणत्या देशाला टाकलंय? रशियाला टाकलंय। आपल्या भारताला कधी टाकतील काय माहिती, पण सध्या कोणाला टाकलंय? रशियाला। कोणत्या गटातून? उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या गटामधून, उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या गटामधून उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांच्या श्रेणीमध्ये टाकले। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 29 नंबर। पंतप्रधान विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार परिषदेची 25वी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? मग ही 25वी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली तर नवी दिल्ली या ठिकाणी। कशाची बैठक आहे? पंतप्रधान विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार परिषदेची बैठक आहे। आणि ही कितवी बैठक आहे तर एकूण 25वी बैठक आहे। कोणत्या ठिकाणी पार पडली तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आहे। ठीक आहे, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 3। ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याने देशातील पहिल्या धान्य ATM चे उद्घाटन केले आहे? मग कोणत्या राज्याने देशातील पहिल्या धान्य ATM चं उद्घाटन केलंय? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे। सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला। ओके, धन्यवाद मित्रांनो।